राजूर ते अहिल्यानगर निघालेल्या मोर्चाचा आज चौथा दिवस आहे। आज अपर जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ हे आंदोलकांची भेट घेणार आहे। काही प्रलंबित राहिलेल्या मागण्यांबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे। तर सरकारनं अनेक मागण्या मान्य केल्या, मात्र ज्या मागण्या प्रलंबित आहेत त्यावरती निर्णय घेण्याची मागणी ही किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केली आहे। चर्चेनंतर देखील मागण्या मान्य झाल्या नाही तर पालकमंत्री विखे यांच्या घरावरती ठिय्या आंदोलन करण्यासाठी कूच करणार असा इशारा अजित नवलेंनी दिला। आशा कर्मचारी अंगणवाडी ताईचे पगार वाढलेच पाहिजे, अर्धवेळ परिचारकांना न्याय मिळालाच पाहिजे। काय मागण्या जवळपास पूर्ण होत आल्या आहेत, मात्र कुठेतरी अजूनही काही मागण्या प्रलंबित आहेत। आता कोणाकोणाची बैठक तुमची होते? अर्धवेळ परिचारिका आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी आम्ही अडून बसलेलो होतो। त्याबद्दल काल मंत्रिमंडळात काही निर्णय झालेले आहेत आणि ते डिक्लेअर म्हणजे त्यांनी करणं अपेक्षित आहे। मात्र शालेय पोषणच्या बद्दल प्रत्यक्ष तो फायनान्सचा मुद्दा असल्यामुळे त्याच्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचं आश्वासन सुद्धा आम्हाला हवं आहे। तर ह्या अशा प्रकारे इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीमध्ये आम्ही थांबून आहोत। आज 12 वाजेपर्यंत आम्हाला ते मिळेल। ते जर मिळालं तर मग यशस्वी सांगता करू। त्याच्यासाठी सुद्धा पालकमंत्र्यांनी आणि दादा भुसेंनी व्हीसीद्वारे महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे। आणि जर नाही मिळालं तर आमची जेवणाची तयारी होते। 12 वाजता जेवणाच्या पंक्ती बसतील। जेवण झालं की मग लोणीच्या दिशेनं कूच, अहिल्यानगरच्या दिशेनं कूच करायला आम्ही रेडी आहोत। बिलकुल थांबण्याची आमची कोणाची मेंटॅलिटी नाही। तुम्ही असंही म्हटलं होतं की आम्ही लोणीत ठिय्या करू, मग नेमकं ठिय्या तिथं किती तास करणार किंवा किती दिवस करणार आणि नंतर अहिल्यानगरकडे कसं जाणार? राधाकृष्ण विखे पाटील यांचं वजन खूप मोठं आहे असं आम्हाला माहिती आहे। त्यांचे सरळ संपर्क मुख्यमंत्र्यांबरोबर असतात, त्यांचे सरळ संपर्क अमित शाह साहेबांबरोबर असतात, नरेंद्र मोदी साहेबांबरोबर असतात आणि त्यांच्या एका शब्दाखातर नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेब लोणीमध्ये आलेले आपण पाहिलेले। मग तुमचं हे जे वजन आहे ते इथल्या तळागाळातल्या आदिवासींसाठी, कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी वापरा आलेले। आणि म्हणून मग त्यांच्या दारात जाऊन बसलो तर मला वाटतं ते काही गैर होणार नाही आहे। त्यांच्या दारात जाऊन आम्ही ही मागणी करणार आणि ठिय्या देणार आणि म्हणणार की पालकत्व निभवा आणि हे प्रश्न सोडवा। कुठलाही ठोस निर्णय झाला नाही तर ठरल्याप्रमाणे जे आंदोलक आहेत ते या ठिकाणाहून नामदार विखे पाटील यांच्या लोणी गावाकडे आणि घराकडे कूच करतील यात शंका नाही। त्यामुळे आता शासन आणि प्रशासनाचे अधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, निजरनेश्वर देवस्थान, संगमनेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।